ए राजा, जरा इकडे ये. शीळ घालत आणि मन लावून बैलांना पाणी पाजत असलेल्या राजाला आवडा म्हातारीने हळू आवाजात खुणवून बोलवले. काय ग म्हातारी, थांब ह, आलोच. राजाने हाताचा इशारा केला. पाणी पाजून होताच त्यानं शिल्लक पाणी गोट्याच्या बाजूला असलेल्या झेंडूंच्या झाडात ओतलं. खोऱ्यानं शेण बाजूला सारलं. दावणीतली पहिली कडब्याची ताटं काढली आणि दुसरी कडब्याची पिंडी तोडून दावणीत टाकून हात झाडत तो आवडा म्हातारीजवळ येऊन बसला. काय ग म्हातारी, काय म्हणतीयास? माझं एक काम करशील का? अगं म्हातारे, सांग की. दुसरं काय नाही. मला तुझ्या बैलगाडीन आमच्या रानात सोडशील का? म्हातारीने लोखंडी पेटीकडे बोट दाखवत विचारलं. का ग म्हातारी, भर उन्हाचं काय काम काढलंस? आणि तुझ्या शिवजाला विचारलंस का? नाहीतर तो माझ्याबर वाकडा होईल. त्या भाड्याला काय विचारायचं? तू चल, वाटलं तर तुझं काय भाडं असल ते सांग, पर माझं म्हातारीचं ऐक. बरं, येतो पाराभरान. असं म्हणत राजा उठून घराकडे गेला. घरात कोण यायच्या अगोदर म्हातारीला घरातून सटकायचं होतं. उन्ह कलतीला लागली होती. आता म्हातारी उठून राजाकडे गेली आणि त्याला घाई करू लागली. तसं राजानं एकदाची गाडी चुकली. बस म्हातारे. अरे बसतूच कुठं? आधी हे सामान गाडीत टाक. म्हातारीनं लोखंडी पेटीकडं बोट दाखवलं. तिनं गाडीत एक वाकळ अंतरली. एका कांबळीची आणि चादरीची घडी घालून तीही गाडीत टाकली. तोवर राजाने लोखंडी पेटी गाडीत एका बाजूला ठेवली. म्हातारीनं घराचं दार बंद केलं. कुलूप घालून शेजारच्या किसनाबाईकडे किल्ली दिली आणि राजाच्या हाताचा आधार घेऊन गाडीत बसली. म्हातारे, नीट बसलीस का? राजानं साठीच्या मागच्या दांड्यांना कासरे गुंतवले. न जाणो म्हातारीचा तोल गेला तर बिलामत नको, असे म्हणून तोही गाडीत चढून बसला. खांद्यावर चाबूक टाकून त्यानं बैलांचं कासरं हातात घेतलं. चला रे, असं म्हणायच्या आतच बैल वाटेला लागली. राजाने गाडी वळवून म्हातारीच्या शेताच्या वाटेला घेतली. म्हातारी मागं पडणाऱ्या घराला हात जोडून पाया पडली आणि मान वळवून पुढच्या दिशेला बघू लागली. बराच वेळ गाडी घुंगराच्या तालावर चालत राहिली. कित्येक वर्ष म्हातारी या वाटेवर आलीच नव्हती. तिला चालणंच होत नव्हतं आणि 2 चाकीवर बसायला ती घाबरत होती. रस्त्याच्या दुतर्फा तिची नजर भिरभिरत होती. सगळं आयुष्य शेताभातात आणि गुराढोरासोबत गेलेल्या म्हातारीचं मन शेताच्या वाटेवरून जाताना भरून आलं होतं. खरीपाचा हंगाम आता संपला होता. पर मागास पेरणीवाल्यांचा कुणाचा जुंधळा तर कुणाची तूर शेतात उभी होती. कोण बुचाड लावत होतं, कुणी उरली सुरली कणसं बडवत होतं, तर कुणी गुरं मोकळ्या रानात पाचोळ्यावर सोडून बांधावर निवांत बसलं होतं. त्या साऱ्या चित्रात म्हातारीला तिचा भूतकाळ दिसत होता. मूकपणे म्हातारी त्या चित्रात दंग झाली. खूप वर्षांनी काहीतरी सापडत नसलेलं आज जणू गवसल्यासारखं झालं होतं. म्हातारी हरकून गेली होती. घरात आतापर्यंत काय झालं ते क्षण ती विसरूनच गेली होती. आता सांग म्हातारे, काय झालं? भांडण बिंडण झालं काय सुनवर? म्हातारीच्या मनाची शांतता भंग करत राजाने विचारले. नाही बा. अरे मी काय भांडण करणाऱ्यातली हाय होय र? अगं मग का निघाल्यात चंबू गबाळ घेऊन? सुखाच्या रातीला दुखाचा बिबा. 2 टाईम खाऊन आपलं निवांत पोराबाळात नातवंडात राहायचं सोडून हे अवदसाने तुला कुठली आठवली? होय, तू म्हणतोस ते खरं हाय. पर तुला वाटतंय तसं सगळं असतं तर मला कशाला असं भरल्या घरातनं रानात एकटं राहू वाटलं असतं? एकच गोष्ट असती तर जाऊ दे म्हटलं असतं. पर आताच्या मला भरल्या घरात राहण्यापरीस एकटं राहिल्यालं बरं असं वाटायला लागले. पर म्हातारे, एकटीच रानात काय काय करशील? कशी राहशील? आणि पोटाला कोण देईल? अरे आता माझं उताराचं वय. मला कशाचं भ्या? काय होईल ते होईल. आजूबाजूला मस्त वस्ते आहेत. कुणाचं बी एखादं काम करीन तर पोटभर खाईन आणि स्वतःच्या खोपीत सुखानं राहीन. माझ्या मनाप्रमाण 4 दिवस तर जगीन का नाही? देवाला बी आपली काळजी असतीच की शेवटी. होय म्हातारे, पर झालं तर काय ते सांगशील का नाही? सांगतो. अरे परवा ती बांगडीवाली भाभी माझ्यापाशी बोलत बसाय आलती. मी आपलं तुरीची उगानिगा करत होते. बोलता बोलता मला म्हणाली, आजी
तुमची तूर देशी दिसते यावं. मला पायलीभर घालशीला का? मी म्हणलं, पायलीभर नाही बाई, पर अडीचरी घालीन. पर माझं शेरभर बी मला परत आणून दे आणि शेराभराचं पैसे राहू दे तुझ्याकडं. कवा तरी काकणं घाल मला. आणि तिला अडीचरी तुरी दिल्याचं निमित्त झालं. सुननं धुसफूस सुरू केली ती केली, वर नवऱ्याचं बी कान भरलं. तो मला म्हणतोय कसा, आई कुणाला विचारून तू बाबीला तुरी दिलीस? आत्ता र माझी एवढी बी सत्ता नाही का? तुला तर माहीत आहे राजा, आमची म्हातारी किती खवीस होती. ती मरोपतोर मी सासुरवास सोसला, पर हुंबऱ्यातनं बाहेर आवाज आला नाही. तिची सत्ता शेवटपतूर होती. मी नांदाय आल्यापासनं म्हातारी इकडची काडी तिकडं करीत नव्हती. घरदार, शातभात, गुरंढोरं सगळं मी वडून काढत होती. म्हातारी मेल्यावरच काय ती थोडी सत्ता आली, तवर माझी सून आली. तसं मी सगळं तिच्या हवाली केलं. का तर जे मला भोगाय आलं ते सुननं भोगू नये म्हणून. वर आणि मी तिच्या सगळ्या कामात हातभार लावतीया. पोरासनी सांभाळायचं, खरकट मरकट भांडकुंड घासायचं, माझं दडूत सुद्धा मीच बुचकळून टाकायचं. रानातलं उरलं सुरलं दास्तानी लावायचं. माझ्या हाताला दम आहे का? सांग की र. पर एवढं करून बी मला कधी ताज्या भाकरीचा तुकडा मिळाला नाही. इतकी वर्ष झाली हिच्या संसाराला, तिला अजून स्वयंपाकाचा अंदाज आला नाही का? कितीदा सांगितलं, बाई मोजून मापून करत जा. एखाद्या दिवशी चालतंय, तर तिला काय ते जमत नाही. मला आता अंदूक दिसतंया. स्वयंपाकाचं काय जमत नाही आणि जलमभर मीच करत बसू का? माझा बी जीव थकलाय रे आता. दुसरं तिसरं काय नाही. मरस्तोर काम करून जर मला शिळं तुकडंच मिळणार असतील, तर मग रोजगार बरा की र. कामाचा मोबदला मिळेल आणि तितकं काम झाल्यावर मला विश्रांती तरी मिळेल. एखाद्या दिवशी नाही करू वाटलं काम तर निवांत राहीन, नाहीतर देवदेव करत बसीन. माणूस थकला म्हणजे त्याच्या जगण्याचा हक्क संपला का र? म्हणजे म्हातारपणात कामधंदा करता येईना झाला तर त्याचा कायच उपयोग नाही का? राजा मगापासून मन लावून म्हातारीचा शब्द आणि शब्द ऐकत आपल्या घरातील वातावरणाचा आणि म्हातारीच्या बोलण्याचा मेळ लावत होता. म्हातारीचं बोलणं त्याला रास्तच वाटत होतं. गाडीत बसून कड आला म्हणून तो बैलांचं कासरं धरून उभा राहिला. त्यानं कासरं थोडं सैल सोडलं. तसं बैलांनी अजूनच वेग घेतला. चाकाच्या खडखडाटात म्हातारीचा आवाज परत मिसळला. राजा, आता तूच सांग, मी काय तरणी आहे का? मला बी आता मनाजोगं नको का जगायला? आता जायाचा वक्कूत आला. जरा देव करावासा वाटतोया. जलोम असाच गेला र कामात आणि संसारात. आज नाही उद्या सवड मिळेल म्हणत दिवस गेलं. साधं पंढरीला गेली नाही मी. ह्यांच्या परपंचाला किती बी हातभार लावा, मला काय सुटणूक नाही. कधी म्हणत नाही, आत्ती राहू द्या एखादं काम, जावा जरा देवळात, आईबाई बसी बसून येवा. बरं, आपण कशाच्या तरी निमित्तानं जाऊन बसलं तर घरात गेल्यावर तोंड काळमीट करतीया. का तर तिच्या कामाचा खोळंबा. आणि सोंगाडी तर अशी हाय काय विचारू नगस. कवा तरी भांडी घासताना नाहीतर एखादं काम करताना शिवजा आला की लगेच म्हणतीया, अहो आत्ती, तुम्हासनी कितींदा सांगितले की तुम्ही ती कामं करत जाऊ नकोसा, पर तुमचा काम राहील तर शपथ. असं म्हणून ती शिवजाला अंधारातच ठेवतीया. बोल, मी आता काय बोलू? असा राग येतोया, पर गप गुटाकतीया. तुझं सगळं खरं म्हातारे, पर आपल्याच घरातलं काम करायला तुला कशाचा कमीपणा? राजानं आपल्या मनातली शंका व्यक्त केली. अरे कमीपणाचा काय सवाल हाय? त्यांच्या परपंचाची जबाबदारी त्यांनी घेऊन मला सुटणूक द्याय पाहिजे का नको? आणि माझ्या जीवावर कोणचं काम राखाय नको पाहिजे, हेच माझं म्हणणं आहे. पर मला काय आता काम होईना झालंय. म्हणून म्हणलं आपली सुटणूक आपणच करून घ्यावी. लई दिवसापासनं मनात घोळत होतं. पर हायच की र पोरा, नातवंडांचा मायाजाळ. परत म्हणलं माझ्यावर ज्याचा जीव असेल ते मी जिथं बी असीन तिथं गाठ घ्यायला येत्याल. बोलता बोलता म्हातारीचं शेत आलं. हो रे हो, असं म्हणत राजाने बैलांना थांबवलं. कासरं बोकांडात गुंतवून चाबूक खांद्यावर घेऊन
त्यानं गाडीतून खाली उडी घेतली. म्हातारीला उतरून घेतलं. पेटी खोपटात ठेवून त्यानं गाडी मागं वळवली. येतो का म्हातारे? काय लागलं सवरलं तर निरोप दे. राजा वाटेला लागला. क्षणभर म्हातारीला उदास वाटलं. मागे वळून तिनं राजाला हाक दिली. शिवजाला म्हणाव म्हातारीची काय बी काळजी करू नगस. म्हातारीचा आवाज नाही म्हटलं तरी कातर झालाच होता. राजाने हात उंचावत तिला निरोप देत गाडी वाटेवर आणली. म्हातारीने साळुत्याच्या बुडक्यान कोपाड स्वच्छ केलं. पेटी उघडून किडूक मिडूक सामान बाहेर काढलं. उरल्या सुरल्या जन्माचा आता तूच धनी, असं म्हणत तिनं देवाला हात जोडलं. बांधावर येऊन तिनं दूरवर शेतात नजर टाकली. उन्ह कलून सूर्य तांबूस पिवळा झाला होता. त्याची पिवळी सोनेरी किरणं पिकावर विखुरली होती. निरभ्र आकाशात पाचोळ्याची वावटळ जमा झाली होती. कितीतरी वर्षांनी आपल्या शेताशी झालेल्या भेटीने म्हातारीचे मन गदगदून गेलं. कुण्या आपल्या मायेच्या माणसानं घट्ट कवटाळावं तसं त्या शेताला घट्ट मिठी मारावी असं तिला वाटलं. तिनं बांधावरून शेताला साष्टांग नमस्कार घातला. तिला आठवलं तिचं नवीन लग्न झालं होतं तेव्हा ती आणि तिचा कारभारी अरे संसार संसार सिनेमा बघायला अशीच बैलगाडी जुंपून गेली होती. म्हाताऱ्याच्या आठवणीनं म्हातारीचा जीव कासावीस झाला. हळूहळू चालत जाऊन म्हातारी पलीकडच्या देशमुखांच्या वस्तीत आली. बायांनो, मला म्हातारीला बसून करण्याजोगं काय काम असलं तर सांगत जावा, असं म्हणत तिनं तिथल्याच पाण्याच्या हौदावरून 4 भांडी धुवून आणली. खोपटातला डेरा मातीनं घासून धुवून स्वच्छ केला. हौदावरून तिनं 2 बारक्या बारक्या डिचक्या भरल्या आणि पाणी नेऊन डेरा भरला. इकडून तिकडून काटक्या कुटक्या गोळा करून जळणाची ताजवीज केली. तिन्ही सांज झाली तसा तिनं खोपटात चिमणीचा उजेड केला. कुणाच्या तरी चावलीनं तिनं खोपीतून बाहेर पाहिलं. आत्ती, स्वयंपाक बिपाक काय करत बसू नकसा, मी पोरांच्याकडनं जेवण पाठवून देते, येत्यालाच आता. देशमुखांची जिजी खोपट्याच्या तोंडाला उभी राहून म्हातारीला सूचना करून गेली. म्हातारीचा आजचा जेवणाचा प्रश्न मिटला. उद्याची काळजी हरीला. खोपटाच्या बाहेर येऊन ती बसली. तिनं 4-2 मोडकं तोडकं अभंग म्हटलं. हरिपाठ आठवल तसा म्हटला. आता तिच्या जीवाला कसं शांत शांत वाटत होतं. पहाटे म्हातारीला हलकी जाग आली. तिच्या डोळ्यापुढं खरकाट्या भांड्यांचा ढीग दिसला. चला बाई, उठून कामाला लागलं पाहिजे, ती मनातच म्हणाली. आणि दुसऱ्या क्षणात आपण आता घरात नाही तर रानात आहोत हे आठवून ती निर्धास्त झोपून राहिली. आव आत्ती, उठलासा काय नाही अजून? लवाराच्या बबीच्या आवाजानं म्हातारी उठली. का ग बाबा, येरवाळी आलीस? आव आत्ती, तुम्ही इकडं वस्तीला आल्याचं समजलं नव्ह का? ऊन ऊन चहा आणलाय, घेवा वाईच. कशाला ग पोरी तुला तरास? आत्ती, तरास कसला? तुमच्यासारख्या देव माणसाला मदत करायची नाही तर कुणाला करायची? बबा बोलत बोलत खाली टिकली. तिनं किटली आणि कप खाली ठेवले. तुम्हाला आठवतंय आत्ती, धाकल्या पोरी येळी मला कळा यायला लागल्या त्या. दादला दारू पिऊन चून झाला होता. तुम्ही पळत पळत आला आणि मामांजी आणि तुम्ही मला बैलगाडीतनं दवाखान्यात नेलं. चौथी बी पोरगीच झाली म्हणून दादला अजून जरा पिऊन आला. घरात सगळा खडखडाट होता. तेव्हा तुम्हीच पत्तीचा भात, तूप आणि मिऱ्यांची पूड टाकून दिलासा. 4 दिवस माझ्या पोरीकडे बघितलासा. कमी जास्तीला तर कायमच धावून आल्यासा. अगं, तो शेजार धरून हाय, पर मी ते उपकारच समजत्या. आजकाल कोण कुणासाठी एवढं करतंय? आणि तुम्ही माझ्या जातीच्या का गुतीच्या? तरी बी तुमच्यातल्या आईनं माझं दुखणं समजावून घेतलं आणि सगळं पुढं होऊन केलं सा. 5वी सुद्धा पुजली सा. तुमच्या आशीर्वादानं सगळं बेस हाय. बोलत बोलत तोंड धुवून म्हातारीनं चहा पिला. चला आत्ती, येते मी. काय लागलं सवरलं तर हाक मारा, असे म्हणत बबीने चहाची भांडी खंगळली आणि आल्या वाटेनं निघून गेली. आता म्हातारी अंगणात आली. सूर्य नुकताच क्षितिजावर हातपाय पसरू लागला होता. पाखरांची किलबिल सुरू झाली होती. मंद मंद गारवारा शेतात शिवाराला जागे करत होता. म्हातारीने दूरवर एक नजर टाकली. वयाच्या या वळणावर तिच्या आयुष्याने जणू नव्यानेच काट टाकली होती. आज कसं तिला एका अनामिक जोखडातून मुक्त झाल्यासारखं वाटत होतं. धन्यवाद.